आता लक्षात घ्यायचं इथे मात्र आपल्याला काही ॲलॉयज किंवा मिश्र धातूवरती आयोग काय होतं प्रश्न विचारतो. मग ॲलॉयज काय दिलेले आहेत त्याच्यानुसार तुम्हाला इथे काय ॲलॉयचं हे दिलंय ब्रास म्हणतो आपण याला ब्रास म्हणजे काय इथे पितळ आहे लक्षात. आणि ब्रॉन्झ म्हणजे काश्य आहे. काय काश्य. ब्रास म्हणजे काय पितळ आणि ब्रॉन्झ म्हणजे काय काश्य. आता लक्षात कसं ठेवायचंय ब्रास तुम्हाला पितळ विचारलं तर तुम्हाला ब्रास माहित पाहिजे. काश्य पदक म्हणजे ब्रॉन्झ मेडल म्हणतो आपण त्याला काश्य पदक. त्याच्याहून तरी लक्षात ठेवायचं ब्रास म्हणजे मग पितळ येतं. मग याच्यामध्ये यस आहे पण याच्याकडे झेड एन आहे. ब्रॉन्झ नावामध्ये झेड आहे पण याच्याकडे काय यस एन आहे. लक्षात ठेवायचं ज्याच्याकडे जो नावात आहे ते घ्यायचं नाही अपोजिट घ्यायचं. ब्रासमध्ये यस नावात आहे तिथं झेड एन घ्यायचं आणि ब्रॉन्झमध्ये झेड नावात आहे तिथं यस एन घ्यायचं. म्हणजे कॉपर तर दोन्हीकडे कॉमन आहे तांब. मग तांब अधिक झिंक जस्त म्हणतो आपण त्याला. तांब आणि जस्त यांचं मिळून पितळ होतं आणि तांब आणि टीन किंवा कथिल म्हणतो आपण त्याला त्याच्यापासून ब्रॉन्झ होतं किंवा काश्य होतं. कळलं. मग अशा प्रकारे ते महत्त्वाचं आहे. त्याची इथं मी पुढं हे पण दिलेलं आहे की ते युटेन्सिल्स म्हणजे भांडे बनवण्यामध्ये कॉईन बनवण्यामध्ये खाली कोण येतं काश्य किंवा मेडल बनवण्यामध्ये उपयोग होतो. त्याच्यानंतर जर्मन सिल्वर याच्यावर प्रश्न आयोगाने विचारून झालेला आहे. त्याच्यामध्ये कोण कोण असतं कॉपर म्हणजे कॉपर इथे वरती झिंक म्हणजे ब्रास दोघांचं जसं आहे तसं आणि त्याच्यामध्ये निकेल केला जातो. म्हणजे ब्रासचेच घटक आहेत त्याच्यामध्ये निकेल म्हणजे जर्मन सिल्वर येतो. त्याच्या नावात सिल्वर आहे पण त्याच्यात सिल्वर प्रेझेंट नसतं. आयोगाने त्याच्यावर ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला माहिती पाहिजे आणि ती युटेन्सिल किंवा भांडे बनवण्यामध्ये त्याचा उपयोग केला जातो. पुढे जर पाहाल तिथं रोल्ड गोल्ड आहे म्हणजे त्याच्यामध्ये कॉपर आणि एल आहे. याच्या नावात गोल्ड आहे पण त्याच्यात गोल्ड नाही. मग कोण कोण आहे त्याच्यात तांब हे आपलं कॉपर आणि एल आहे. तांब आणि ॲल्युमिनियम आहे. कळलं. आणि याचा उपयोग मात्र चीप ऑर्नामेंट बनवलेला काम येतो. म्हणजेच तुम्हाला जे बेंटेक्स सारखं जे हे तसं बनवायला काम येतं. आता गन मेटल लक्षात गन मेटल म्हणजे ते गनसाठी बनवून वापरतात. त्याच्यामध्ये CuSN जो ब्रॉन्झ सारखा भाग आहे तो तर आहेच त्याच्यामध्ये झेडेन पण ॲड केलेले आणि त्याच्यामध्ये पीबी म्हणजे प्लंबम म्हणजे कोण लेड ॲड केलेले. लक्षात हे महत्त्वाचं आहे. आयोगाने ऑलरेडी मिश्र धातू किंवा ॲलॉयजवरती प्रश्न केलेले आहेत. मग ते तुम्हाला तिथे माहिती पाहिजे अशा प्रकारे तिथे उत्तर विचारले जातात. इव्हन टक्केवारीमध्ये सुद्धा तुम्हाला तिथं अपेक्षित आहे एखादाच प्रश्न येणे. मग डच मेटल जो असतो ते कॉपर आणि झिंक आहे. इथे सुद्धा कॉपर झिंक ब्रास आहे पण इथं 80-20 आहे. इथं